जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त, नर्मदे हार. हे बघा, आज आम्ही आता परिक्रमेला सुरुवात करणार आहे. आज परिक्रमेचा 28वा दिवस आहे बा. तर इथं इतकं म्हणजे 2 दिवस इथं इतकं आश्रमावर समाधान झालं. महाराज लोकांच्या संपूर्ण भेटीगाठी झाल्या. आता महाराज पण आता जाणार आहे. आता हे 2 दिवसांनी आश्रम म्हणजे आता इथं पूर्ण बंद होणार आहे. कारण 4 महिन्यानंतर परत चालू होईल. कारण आता बोट यायची बंद झाली. आता बोटी बंद झाल्या, त्यामुळे आता येणारे संपले. आता नदी जे समुद्राच्या अलीकडे आले मिठी तारेला त्यांचंच आता म्हणजे पुढं जाणार. पण आता तिकडून येणारे समुद्रमार्गे येणारे आता बंद झाला. आता म्हणजे परिक्रमा तिकडून बंद झाली. तरी असं आता आहे बघा. आज महाराजांचं जाणार आहेत. महाराज म्हणजे आपण जाऊ 4 वाजता बघू म्हणजे काय. हे बघा, एक आमचे साधू महाराज असं आहे. आणि खरोखर म्हणजे इथं आता हे आश्रम म्हणजे सोडूशीच वाटत नाही. इतकं म्हणजे प्रेम दिलं या महाराजांनी. पहा हे महाराज आमचे काळे महाराज. हे असं म्हणजे ते सिलेंडरची टाकी ते आत ठेवायची. कारण ते आता जाणार आहे 4 महिने सुट्टीवर महाराज, म्हणजे फिरायला दुसऱ्या परिक्रमेला जाणार आहे. त्यामुळं असं आहे बघा. हे सगळं इथं वातावरण शांत झालं आज. कारण आज एकही गाडी आली नाही, बोटच बंद झाली. त्यामुळं आज इथं शुकशुकाट आहे सगळा आज. चला आता जायचे पुढं. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. जाणार आहेत बघा. आज सुट्टी 4 महिन्याच्या. तर आज महाराजांनी आम्हाला लयच हे केलं बघा. हे बघा, या मावशी आहेत. या मावशी आपल्या शेगावच्या आहेत. पहा, हे आधी सेवा करतात इथं असतात. पहा या मावशी. मावशींनी आम्हाला व्यवस्थित अगदी सांभाळलं. आणि सुंदर असा स्वभाव आहे. खरोखर म्हणजे अशी सेवा करणारी माणसं फार थोडी असतात. हे बघा, महाराजांनी चहा घेतलाय बघा. हां हां मशीला. हे बघा, आज करमणार नाही आम्हाला. 2-3 दिवस तिथं समाधान झालं म्हणजे काय सगळ्यात वाटलं आम्हाला. पण खरोखर अशी प्रेमाची माणसं आहेत ना तुम्ही सर्व, की खरं हे महाराष्ट्र खरंच म्हणजे आमची जास्त काळजी घेते. वेळच्या वेळी चहा, जेवणाला हाक मारणार. बघा म्हणजे किती आज आश्रमाची माणसं किती. का आम्ही येऊ एखादा महिना, आम्ही येऊ सेवा करायला. 1 महिना आम्ही येऊ 100%. महाराज आहेत बघा. महाराज आपण कुंभमेळा लागते ना, कुंभमेळा कुंभ हे आपला प्रयागराज तिथं पैसे होतं महाराजांना. कुंभमेळा 3 वेळा 3 स्नान केले. आणि शेवट मग पशुपतीनाथ याला गेलो नेपाळ. ते करून घरी गेलो. 10 दिवस थांबलो नदी तिथला. कारण मला जो कुंभमेळ्यातच मला साक्षात्कार झाला आहे नर्मदेमध्ये. आणि घरी 15 दिवस मला झोपत उठलं की मला दिसती माझी नदी ते दिसायची. उठलं की आणि मी इथं बसताय रोज 15 कधी नाही. म्हणून मी म्हणलं उन्हाळा जरी असलं मला मायाचा खरंच जायचं. हा म्हणजे जे मला मायानेच बोलतो ही माझी म्हणजे खरोखर आधी मनापासून म्हणजे मी एक शब्द याचा पटा नाही. मायाचं खरंच म्हणजे महाराज आहेत. तर हे महाराजांनी 12 वर्षापूर्वी संन्यास घेतलेला आहे बघा. म्हणजे पूर्ण ब्रह्म संन्यास घेतलेला आहे पाहिजे 12 वर्षापूर्वी. हे पण बघा, हे महाराज हे पण ब्रह्मचारी आहेत. हे म्हणजे बघा किती मोठी मोठी माणसं आम्हाला इथं भेटायला मिळाली. असली माणसं तुरळक भेटतात. आणि परिक्रमेत जे म्हणून परिक्रमेसाठी ही माणसं बघा. आम्हाला आज यांचं दर्शन झालं. खरोखर म्हणजे देवरूपातच अशी माणसं असतात, त्यांना काही नाही. महाराज आपलं नाम काय आहे? रामदास. हे रामदास शास्त्री महाराज आहेत बघा.
13 वर्ष 12 वर्षापासून यांची वारी चालू आहे. कुंभमेळ्यात असतात, परत आता इथं परिक्रमेचा असतात, परिक्रमा चालू आहे त्यांची. असं सुंदर असं आहे बघायला. परिक्रमावासी आता जेवणाला स्वयंपाक असतात बघा. हे बघा या माई आहेत, ह्या परिक्रमे येतात बघा या. आणि हे महाराज आहेत, हे पण परिक्रमे येतात. पण आणि हे आमचे काळे महाराज आहेत. तर बघा आमच्या 3 महाराजांचा बघा आता हे आमचे महाराज बघा आता स्वयंपाक करतात बघा, आता रोटी बनवतात. हां बघा किती सुंदर असं नियोजन आहे बघा इथं. हा इथं गॅस हे मोठी सगळी 3 माणसं बसतात बाजायला. पण आता आम्ही 4-5च गॅस येतं, त्यामुळे एकच माणूस बसला. एवढं सुंदर असं बघा हे लाटायचं काम चालू आहे. महाराज आपण स्टेट कौन सा महाराज आपका? हमारा स्टेट है एमपी। मैया आपला खरगोन जिला एक ही जिले के? हाँ बराबर। कितना दिन हो गया आज आपको? यह दूसरा दिन आए। नहीं यहाँ नहीं, और परिक्रमा में हमको 5 महीने हो गए। 5 महीने हो गए। और हमारा आश्रम है दैयत में। हाँ दैयत में। हाँ आपका खुद का? हमारा खुद का नहीं है, सब हाँ सब है, सबका है। हाँ सबका है बराबर। सेवक है हाँ नहीं पर अभी ओंकारेश्वर से इधर कितना दिन हो गया? 5 महीने हो गए। इधर आने तो 5 महीना? हाँ मैया का? इनका 8 महीना हो गया। 8 महीना हो गया? हाँ। अरे बाप रे। और तो आपको तो 1 बरस लगेगा उधर जाने को तो। कोई निश्चित नहीं, कोई निश्चित नहीं हमारा। इधर पीछे रहिए, रोटी बन रहा है वहाँ। नहीं मुँह से गंगा जी गिरेगी। नहीं गिरता। थोड़ा दूरी बना कर रहिए, सीताराम करिए। महाराज आता निघाले बघा. सो आता ऊन कमी झाले, आम्ही पण आता निघणार आहेत. नर्मदे हर. जेवण घ्या. हो हा क्या महाराज निघाले बघा. आता आम्ही पण निघणार. आता यांनी बघा या महाराजांनी जरा चहा प्यायसाठी बोलवले, तर आम्ही इथं चहा घेतोय. आणि आता एक 10 मिनिटात आम्ही पण आता निघणार आहेत. महाराज मोटरसायकलवर आहेत, त्यांची परिक्रमा. तर आम्ही आता गुजराती 20-25 दिन में घूम के आ जाओगे परिक्रमा. हे बघा आज आम्ही परिक्रमेला सुरुवात केली पहा. आणि आता पुढच्या आश्रमाकडे निघालो आहे. नर्मदे हार बाबाजी, नर्मदे हार. हे बघा हे बाबाजी आम्हाला 2-3 दिवस चहा पाण्याची व्यवस्था केली पहा. नर्मदे हार. महाराज चाललेत पुढं, मी चाललोय पाठीमागे. हे गुजरात MIDCतून हा परिक्रमा मार्ग आहे बघा. जवळजवळ हा 2-4 किलोमीटरचा मार्ग आहे MIDCतून. मोठी MIDC आहे आणि त्या मार्गाने आम्ही चाललो. महाराज चाललेत पुढं आणि मी आपला माठीमध्ये सावकाश चाललो. MIDC बघा तो बघा 1-1.5 किलोमीटर राहील बघा. सावलीला थंडी तर लई गरम होते बघा, लई जाते गरम. आता आम्ही चाललोय बघा. आता आमच्या परिक्रमा मार्गाने कसं आता पुढं आश्रम आहे, त्या आश्रमावर थांबणार आहे बघा. आज आहे आमचं परिक्रमेचं. हे परिक्रमा अगदी सुंदर अशी चाललेली आहे पहा. नर्मदाबाई आम्हाला सहकार्य करते आणि तिच्याच आश्रमाने आम्ही परिक्रमा करतोय पहा. खरंच पण आता जरा आता 1 महिना आम्हाला झाला आहे. अजून 1 महिन्यात आम्ही वाटतंय. नर्मदे हार, नर्मदे हार. इथं आम्ही आता बघायचं सावलीला बसतोय. जरा लय ऊन लागते, सावलीला बसतोय बघा इथं असं एका गाडीच्या खाली. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार.
कैसा? पानी इधर अभी अम्बेटा ही सीधा आएगा आपको। कितना चहा किलोमीटर? पिण्यासाठी 1 किलोमीटर. इथं चहा पिण्यासाठी आले बघा, पाणी घेतलं, चहा घ्यायचा आणि पुढं आंबेठा बेटाचे. अम्बेटा के आंबेठा आगे सुआ गाँव आएगा। सुवा गाव आहे का? अम्बेटा के आगे सुआ गाँव। गाव कितना किलोमीटर है वो? सुआ गाँव 6 किलोमीटर, लेकिन अभी तो अम्बेटा ही रुकना पड़ेगा आपको, वहाँ अंधेरा हो जाता है इसलिए। हाँ आम अंधेराचं नर्मदे हार. इथं हे आंबे आश्रम आलंय बघा. आता 6 वाजायला आले, तर आता ह्याच आश्रमावर मुक्काम करावा लागेल आम्हाला, कारण आता पुढचा आश्रम 7 किलोमीटर दूरवर आहे. तर मग आता इथंच मुक्काम करू आज. तर हे महाराज आमचे पाठीमागून येतात म्हणून थांबलो इथं. तर मी जरा आलतो पुढं सावकाश म्हणजे मला संडास आली म्हणून थांबले होते. एरिया आहे पण संपत आलेला आहे. आता हे आश्रम हे निवांत आहे. तुकडे एका जास्त किनारी आहे, नर्मदे मातेच्या किनारी हे आश्रम आहे बघा. तर बघू आता इथून इथं सुरू करायचं. हे आतमध्ये आहे, इथं काय जवळपास काही नाही आहे. तर महाराज आले काय तू सापाटांबरोबर मार्ग या काय इथं जे आता आश्रम आलतो आपण जवळ म्हणायला, ती मला सोडत होता म्हणून तू या त्या रस्त्यात त्या झाडामध्ये, हां त्या झाडामध्ये आश्रम आहे. हे असं आहे बघा हे आश्रम. यार आता इथं आज मुक्काम आमचा, आज इथं मुक्काम. आता 6 वाजले असते नाही का, आता 6 वाजले. इथं आश्रम आहे बघा, आणि या आश्रमाच्या कडेने बघा हा तलाव आहे बघा. एकदम सुंदर असा तलाव आहे बघा. खरोखर म्हणजे तलाव बघण्यासारखा तलाव आहे बघा, छोटासा. त्याला गेट वगैरे केलेले आहे. तर सुंदर असं आहे बघा, सुंदर असा तलाव केला आहे. महाराज चाललेत पुढं. नर्मदे हार आश्रम आला पहा, कृष्णानंद आश्रम अम्बेटा. ये नर्मदा परिक्रमावासी का स्वागत है. हे गेटमध्ये बघा, नर्मदा परिक्रमावासी का स्वागत है. हे आश्रम आहे पहा, इथं आज आमचा मुक्काम आहे. आज आमचा इथे मुक्काम आहे. खरोखर सुंदर असा आश्रम आहे. 5-6 वाजलेत बघा. आज आम्ही आज इथं मुक्काम करणार आहे पहा. नर्मदे हार. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज हे उत्तर तटाचं परिक्रमा आहे पहा, उत्तर तट. नर्मदे हार, नर्मदे हार.